आपण सगळे ड्रग फ्री मुंबईचे सैनिक व्हा। हा निर्धार केवळ स्वतः करता नाहीये, हा आपल्या शहराकरता नाहीये, आपल्या देशाकरता देखील आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी, मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा अध्यक्ष उच्चस्तरीय समिती नशामुक्ती जनजागृती अभियान, अश्विनी भिडे मैडम आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, देवेन भारती जी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, रुबल अग्रवाल मैडम विभागीय आयुक्त कोकण विभाग, आंचल गोयल मैडम जिल्हाधिकारी मुंबई शहर, सौरभ कटियार जी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि सपना श्रॉफ मैडम अशासकीय सदस्य अभियान ड्रग फ्री मुंबई। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ड्रग फ्री मुंबई नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं, विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, मंचासीन अन्य सर्व मान्यवर, तसंच या दिमागदार डोम मधील इतर सर्व सन्माननीय अतिथी, अधिकारी, कर्मचारी, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी आणि मीडिया प्रतिनिधींचं, त्याप्रमाणेच ऑनलाईन जोडल्या गेलेल्या सर्वांचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, या मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यात महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, त्याप्रमाणेच इतर अनेक विभागांचा सक्रिय सहभाग असेल। शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी पोस्टर, शॉर्ट फिल्म्स, पथनाट्य, गाणी, जिंगल्स यासारख्या स्पर्धा भरवल्या जाणार आहेत। तर ही होती अभियानाची थोडक्यात पार्श्वभूमी आणि आता भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। त्याकरता मी मंचासी अधूला आमंत्रित करते। तत्पूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्याप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प देखील अर्पण करण्यात येतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी, मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा अध्यक्ष उच्चस्तरीय समिती नशामुक्त जनजागृती अभियान। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर आपण दीप प्रज्वलनाकडे वळूया। दीपेन लोकान जयती, दीपस्तेजोमयः स्मृतः, चतुर्वर्ग प्रदोदीपन, तस्मात् दीप यजेत प्रिये। दीप हा तेजोमय आहे, दीपाने जय मिळवता येतो। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो। दीप हे ज्ञानाचं देखील प्रतीक आहे, आपण सर्वच जाणता। So ladies and gentlemen, the lamp is luminous, its radiance grants victory, its light imparts dharma, artha, kama and moksha, that is righteousness, prosperity, pleasure and finally emancipation. This is the significance of lighting a lamp, and hence a lamp should be lit. Lamp, as we know, is also a symbol of knowledge, learning and wisdom. Moments to be treasured in the form of photographs. Thank you so much. दीप प्रज्वलित झालेला आहे, कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। सर्व मान्यवरांनी बसून घ्यावं ही विनंती। आणि आता सोनचाफ्याच्या आणि मोगऱ्याच्या फुलांच्या परड्या देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करूया। मी माननीय मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सोनचाफ्याची आणि मोगऱ्याची परडी देऊन स्वागत करावं। आदराचं आणि प्रेमाचं हे प्रतीक म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार करावा ही विनंती। धन्यवाद। आणि आता मी आंचल गोयल मॅडम जिल्हाधिकारी मुंबई शहर यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी, मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा अध्यक्ष उच्चस्तरीय समिती नशामुक्ती जनजागृती अभियान, स्वागत झालेलं आहे। त्यानंतर मी मॅमना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी अश्विनी भिडे मॅमचं देखील स्वागत करावं। अश्विनी भिडे मॅडम आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, त्यासोबतच श्री देवेन भारतीजी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई।
मी आता सौरभ कटियारजी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांना विनंती करते की त्यांनी रुबल अग्रवाल मॅडम विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचं स्वागत करावं. स्वागत आहे मॅम. त्यासोबतच सपना श्रॉफ मॅडम अभियानाच्या अशासकीय सदस्य. अ वॉर्म वेलकम टू यू मॅम. धन्यवाद. मंडळी, ड्रग फ्री मुंबई नशामुक्ती अभियानाच्या आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम म्हणजे आतापर्यंतच्या नशामुक्ती उपाययोजनांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा आणि मैलाचा दगड. शासनांच्या योजनांची सुयोग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक कुशल प्रशासक आणि कार्यसिद्ध अधिकारी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी श्रीयुत सौरभ कटियारजी यांना मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. ड्रग फ्री मुंबई या अभियानाचे शुभारंभ करिता उपस्थित माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तसंच माननीय सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी तसंच उपस्थित सन्माननीय लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी तसंच माझे विद्यार्थी मित्र, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, पत्रकार आणि उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिक आणि ऑनलाईनद्वारे उपस्थित लाखो विद्यार्थी यांचा मी स्वागत करतो. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीच्या, स्वप्नाच्या, संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेन्शन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासेल त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4000 पेक्षा जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त काउन्सिलर्सचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आज या अभियानाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शुभ हस्ते होत आहे. त्याकरिता आज संपूर्ण मुंबईमधील 4000 पेक्षा जास्त कॉलेजेस आणि शाळाचे 5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक, नागरिक यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन संवाद साधत आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव न राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे. या अभियानाला मार्गदर्शन व बळ देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे तसंच सर्व मान्यवरांचे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी मनापूर्वक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नशामुक्त अर्थात ड्रग फ्री मुंबई सामूहिक प्रतिज्ञा उपक्रमाबद्दल आपण संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मंडळी, नशामुक्ती संदर्भात आपण अशा एका टप्प्यावर आहोत की आपण सर्वच भविष्याकडे प्रचंड मोठ्या अपेक्षेने पाहतोय. तर नशामुक्त ड्रग फ्री मुंबई अभियानावर एक ध्वनी चित्रफित आता दाखवली जाईल. मी आपणा सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते. एव्ही प्लीज. मुंबईमध्ये 31 लाखाहून अधिक विद्यार्थी आज राहतात आणि शहरात अंमली पदार्थांचे वाढते सेवन हे एक गंभीर संकट बनत चाललंय.
शहरातील विविध भाग, सार्वजनिक ठिकाणे तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या सभोवतालच्या परिसरातही ड्रग्सचा वापर वाढताना दिसतोय. MIDC पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. Crackdown by NCB Mumbai. Mumbai unit has tracked down a major drug haul. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नशामुक्त भारत करण्याचा राष्ट्रीय संकल्प हाती घेतलाय. नशा एक ऐसी लत होती है जिस पर काबू नहीं पाया गया तो वो उस व्यक्ति का पूरा जीवन तबाह कर देती है. त्याच संकल्पाप्रमाणे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही अंमली पदार्थ विरोधी कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट एट ऑल कूल. त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ड्रग्स फ्री मुंबई हे व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ड्रग्स फ्री मुंबई या अभियानात मुंबईतील सुमारे 3000 शाळा, 500 महाविद्यालये, 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी, महिला, उद्योजक, समाजसेवी संस्था असे सर्वच घटक सहभागी होणार आहेत. जनजागृती कार्यक्रम, सामुपदेश सत्रे, विशेष समित्यांची स्थापना, हेल्पलाईन, वॉर रूम तसेच विविध प्रतिबंधात्मक आणि समर्पित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांची ही लढाई देश पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. पण हे साम्राज्य आपण माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक हस्ते अत्यंत या मोठी अभियानाचा लढाई भव्य ड्रग्सच्या शुभारंभ विरुद्धची होत असून महाराष्ट्रामध्ये या आपण सुरू कार्यक्रमात 10,000 विद्यार्थी प्रत्यक्ष तर 5 लाख विद्यार्थी युवक ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले. आज सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करूया ड्रग्स फ्री मुंबईचा. नशामुक्त युवा, सुरक्षित मुंबई, सशक्त महाराष्ट्र. मंडळी, अंमली पदार्थांच्या बाबतीत आपलं 0 टॉलरन्स धोरण आहे आणि ते लागू करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम, उपाययोजना इत्यादी सोबतच भविष्याची वाटचाल आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारे पाहिली. 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन. या दिवसाचं औचित्य साधून माननीय मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या पुढाकाराने व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शाळा, महाविद्यालय, गृहनिर्माण संस्था, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब यांचा प्रामुख्याने समावेश होता. तर आता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी, मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा अध्यक्ष उच्चस्तरीय समिती नशामुक्ती जनजागृती अभियान यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांची प्रेरणातून आपण आज हा कार्यक्रम करत आहे, असे आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, महानगरपालिकाचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती, विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार जी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आंचल गोयल जी आणि श्रीमद राजचंद्र संस्थाचे प्रतिनिधी आपले NGO मेंबर श्रीमती सपना श्रॉफ आणि ते उपस्थित मोठी संख्येमध्ये विद्यार्थी बंधू भगिनींनो, NGOज, काउन्सिलर्स, डॉक्टर्स, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी आणि नागरिक बंधू भगिनींनो, आता आज जे आपण सुरू करत आहे हे काळाची गरज आहे. आजच्या काळामध्ये जे युद्ध असता ते युद्ध सीमावर गोळ्यातून नसता. हा युद्ध युवा पिढीने कसा भ्रष्ट करायचा, युवा पिढीने कसं बर्बाद करायचा, हा आपल्या शत्रू देशाचा नेहमी षडयंत्र असता. हा षडयंत्र मान देण्यासाठी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगली रीतीने कारवाई सुरू आहे. इथे पोलीस आयुक्त इथे उपस्थित आहे. पोलिसांनी जी धाड टाकली, पोलिसांनी जे लोकांना अरेस्ट केलं आपल्या सर्वांना माहीत आहे. पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी साहेबांनी सांगितलं होता की युवकाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज हा नवीन विषयाची गरज आहे. हा नवीन विषय काय आहे? हा नवीन विषय असा आहे की आपला फक्त पोलीस आणि सरकारवर न टाकता आपण काय करू शकता यासाठी आपण पुढे यावं लागेल.
3 महिन्यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्रीकडे गेले होते. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला सर्व समाजाच्या लोकांना काम करायचं आहे. तो त्याने हुंकार दिली. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांचे प्रेरणातून आता आपण एका मोठा चळवळी उभी केली आहे. यामध्ये आपण फक्त स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये जिथे जिथे आज काम चालतं तिथे सर्व ठिकाणी जाऊन लोकांना प्रतिबोध करणार आहे, लोकांना समुपदेशन करणार आहे. आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, हा एक कुटुंबचा काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष चालला आहे. त्याचे पंचपरिवर्तनमध्ये कुटुंब प्रबोधन पण एक विषय आहे. हा एक कुटुंब प्रबोधन म्हणजे जोपर्यंत परिवारचे लोक आपल्या मुलावलीवर ध्यान देत नाही, जोपर्यंत समाजाचे लोक त्यांच्या बरोबर जात नाही, तोपर्यंत त्याने काही भटकावण्याचा प्रयत्न केला तर ते कधी कधी सफल होता. माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपला परत एक वेळा गवाही देतो की आता आज सुरुवात आहे. आज लॉन्चिंग प्रोग्राम आपल्या हस्ते होत आहे, पण अंत नाही आहे. हा एक दिवसाचा प्रोग्राम नाही आहे, हा पुढे चालणार आहे. आता पुढे पुढे बघा काय होत आहे. मुंबईमध्ये जोपर्यंत आपण ड्रग फ्री मुंबई न करत आहे तोपर्यंत आपण हा शपथ घेणार आहे की आपण एकही थांबणार नाही. आपण स्वतःसाठी करत आहे. हा सामाजिक रेस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण समाजामध्ये राहत आहे, तो सामाजिक रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून सर्वांनी काही काही वेळ दिली पाहिजे, सर्वांनी काही काही केलं पाहिजे, असा मी आपले सर्वांनी रिक्वेस्ट करतो. युवकासाठी केंद्र सरकारमध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीने फार काही चांगली स्कीम आणली आहे. आज वेळ नाही येते सर्व स्कीम सांगायची, पण आपला आनंद होईल की मागच्या 15 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम झालं आहे, युवकासाठी जे काही योजना झाली आहे ते आजपर्यंत पूर्वीचे 60 सालमध्ये न झाल्या होती. महाराष्ट्रामध्ये पण युवकासाठी, युवतीसाठी, स्कूलासाठी, बच्चासाठी जे अतिशय चांगली योजना, त्यांचे फक्त शिक्षण नाही, त्यांचे भविष्य कसं घडवण्याच्या हासाठी माननीय मुख्यमंत्रीजी नेहमी आम्हाला सांगता. आता आपण या 15 ऑगस्टला एक सीएम महाफंड म्हणून कौशल्य विकास योजना पण लॉन्च करणार आहे. त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये 1 लाख मुला मुलींना आपण स्वरोजगारच्या शिक्षण, सहाय्यक आणि त्या सर्व काही मदत करणार आहे. असा आपण एकत्र होऊन आपला युवक युवती मूलधारामध्ये राहायचे, जो सपना आपले वडिलांनी आपल्याबद्दल बघितला आहे, जो आपल्या माचे मनामध्ये आहे, ते आपल्या सर्व स्वप्न साकार करण्यासाठी आपण कुठे इथं तर बघायचं नाही. आपण महाराष्ट्रामध्ये, चांगल्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहे. आणि आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की कुटुंब म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब छोटी लहान गोष्टीसाठी पण लक्ष देत आहे. त्यातून हा कार्यक्रम आपण पुढे जाऊन सक्सेस करू, सर्व सहकार करावा अशी विनंती करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर समाजाला योग्य दिशा देण्याच्या हेतूने आपण आजच्या प्रसंगी सर्वांना संबोधित केलं. धन्यवाद मंत्री महोदय. मंडळी, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी आजच्या या खास प्रसंगी विशेष महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. तो आत्ता आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका अश्विनी भिडे मॅडम आपल्याला वाचून दाखवतील. मॅम. आपले आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी आजच्या कार्यक्रमासाठी जो संदेश दिला आहे तो मी आपल्या सर्वांसाठी वाचून दाखवतो. महाराष्ट्र सरकार द्वारा प्रारंभ किए जा रहे ड्रग्स फ्री मुंबई अभियान के बारे में जानकर अत्यंत प्रसन्नता हुई. युवाओं को जागरूक और सशक्त बनाकर नशा मुक्त समाज के निर्माण की दिशा में यह एक महत्वपूर्ण पहल है. नशा किसी भी समाज के स्वास्थ्य, सुरक्षा, शांति और विकास के लिए एक गंभीर चुनौती है. यह व्यक्ति की निर्णय क्षमता, आत्मविश्वास और जीवन की दिशा को प्रभावित करता है. इससे परिवार और समाज पर भी प्रतिकूल प्रभाव पड़ता है. मादक पदार्थ युवाओं के भविष्य, प्रतिभा और संभावनाओं के लिए एक बड़ा खतरा है. नशा मुक्त समाज के निर्माण के लिए जागरूकता के साथ ही परिवारों को संस्कार, समाज और सामूहिक जिम्मेदारी और संस्थागत प्रयासों की बड़ी भूमिका है. हमारे युवाओं के सपने और संकल्प की विकसित भारत की सबसे बड़ी शक्ति है. उनकी ऊर्जा, प्रतिभा और सकारात्मक सोच
राष्ट्र की प्रगति को नई दिशा देने की क्षमता रखती है। जब युवा अपने जीवन में अनुशासन, आत्मविश्वास और स्वस्थ आदर्शों को अपनाते हैं तो वे न केवल अपने जीवन को नई दिशा देते हैं बल्कि राष्ट्र की प्रगति के भी एक महत्वपूर्ण भागीदार बनते हैं। नशा मुक्त भारत के संकल्प को साकार करने के उद्देश्य से देश भर में व्यापक जनजागरूकता, जनसहभागिता, परामर्श सेवाओं और पुनर्वास जैसी अनेक पहलें निरंतर संचालित की जा रही हैं। यह देखना सुखद है कि पिछले कुछ वर्षों में नशा मुक्त भारत अभियान ने जन आंदोलन का स्वरूप ग्रहण किया है, जिसमें विद्यार्थी, युवा, सामाजिक संगठन और स्वयंसेवी संस्थाएं सक्रिय भागीदारी निभा रहे हैं। भारत की विकास यात्रा को गति देती मुंबई के अनेकों ऊर्जावान युवाओं की व्यक्तिगत आकांक्षाएं राष्ट्र की प्रगति और विकास के संकल्प से जुड़ी जा रही है। इस युवा शक्ति को सही दिशा और सकारात्मक वातावरण प्रदान करने के उद्देश्य से महाराष्ट्र सरकार द्वारा शुरू किया जा रहा ड्रग्स फ्री मुंबई अभियान एक महत्वपूर्ण पहल है, जो नशामुक्त, जागरूक और सशक्त युवा शक्ति के निर्माण में सहायक बनेगा। मुझे विशेष प्रसन्नता है कि इस अवसर पर हजारों विद्यार्थी प्रत्यक्ष रूप से तथा लाखों युवा ऑनलाइन माध्यम से नशामुक्त जीवन का संकल्प ले रहे हैं। जागरूकता सुरक्षा का सबसे प्रभावी माध्यम है और युवाओं को सही दिशा देने के सिद्धांत से जुड़ा यह प्रवास सराहनीय है। मुझे विश्वास है कि यह अभियान नशामुक्त भारत के राष्ट्रीय संकल्प को नई गति प्रदान करेगा। ड्रग्स फ्री मुंबई अभियान की सफलता और सभी युवा साथियों के उज्ज्वल भविष्य के लिए मेरी हार्दिक शुभकामनाएं। नरेंद्र मोदी। धन्यवाद। भारत प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के प्रति हम ऋण निर्देश व्यक्त करते हैं। एकदा आपला सर्वांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया। माझ्या बरोबर म्हणा, ड्रग्स फ्री मुंबई, ड्रग्स फ्री। धन्यवाद। मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेते की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही। तसेच माझे कुटुंब मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन। अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करेन। त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन। व्यसनमुक्त कुटुंब अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। सर्वांनी बसून घ्या।